नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पालीतील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत थिम्मक्का एकांकिका राज्यात अव्वल। ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले, प्रकाश देसाई यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन विजेत्यांचा गौरव। प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट आयोजन। अँकर माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय 13वे वर्ष एकांकिका स्पर्धेत थिम्मक्का एकांकिका अव्वल ठरली आहे। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले, भाजप रायगडचे नेते, प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाश देसाई, सौ गीताताई पालरेचा, सौ ज्योत्स्ना देसाई, हर्ष प्रकाश देसाई, पाली नगरपंचायत नगराध्यक्ष पराग मेहता, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सलग 6 दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल 28 नाट्यसंस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केले। पारितोषिक वितरण निमित्त शिकायला गेलो एक या सर्वात जास्त नाट्यप्रयोग ज्यांनी केले आहेत असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर प्रशांत दामले यांनी त्यांचा 13,367वा नाट्यप्रयोग पाली येथे सादर केला। यावेळी सुधागड तालुका सर्वोत्तम एकांकिका म्हणून शिवरुण प्रतिष्ठान पाली एकांकिका साटलं एकांकिकेला पारितोषिक देऊन गौरविले। विजेत्या एकांकिका व कलाकार स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती म्हणजे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांची थिम्मक्का ही एकांकिका, तर द्वितीय क्रमांक मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाची स्वातंत्र्य सौभाग्य ही एकांकिका आणि तृतीय क्रमांक स्वामी नाट्यांगण मुंबई या संस्थेची नवरा आला वेशीपाशी ही एकांकिका। तसेच या स्पर्धेत लक्षवेधी एकांकिका ठरली ती म्हणजे हृदयस्पर्श करणारी एल्ड्रेल एज्युकेशन ट्रस्ट सेंट जॉन कॉलेज पालघर ही एकांकिका। रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान सीके ठाकूर महाविद्यालय पनवेल यांची किचक वध पुन्हा यांना 15,000 रोख व आकर्षक चषक देऊन गौरविले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधागड, पाली। एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि हे प्रतिष्ठान ते जपण्याचं, त्याला आलिंगन देण्याचं आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम हे इकडे करत असतं। एखाद्या सिनेनाट्य कलाकाराच्या आयुष्यात एकांकिका म्हणजे एक फाउंडेशन असतं, एक बेस असतं। पुष्कळ कलाकार एकांकिका सादर करतात, त्यातून जे उभरतात ते पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात कामं करतात, त्यातून त्यांना पुढे टीव्ही सिरियल्स मध्ये कामं करायची संधी भेटते, सिरियल्स मधून जे उभरतात ते पुढे जाऊन चित्रपटात कामं करतात आणि बघता बघता तो कलाकार हा नुसता एक कलाकार राहत नाही, तर त्याचा एक अभिनेता तयार होतो। ही अशी एका कलाकाराच्या आयुष्यात ही अशी एक शिडी असते आणि त्या शिडीची पहिली पायरी म्हणजेच एकांकिका स्पर्धा। जेव्हा हे प्रतिष्ठान स्थापित झालं, जेव्हापासून पालीत एकांकिका स्पर्धा आयोजित व्हायला लागल्या, तेव्हा मी फार लहान होतो। म्हणजे मला असं वाटतंय मी केवळ 3 ते 4 वर्षांचा असेल जेव्हापासून या स्पर्धा चालू झाल्या, त्यामुळे मला फारसं काही कळायचं नाही। पण एवढं मात्र नक्की की वर्षानुवर्ष माझ्या डोळ्यांसमोर एकांकिका सादर होत असताना आणि मी त्या पाहताना माझ्या मनात त्याच्यासाठी एक आवड, एक आकर्षण निर्माण झालं आणि मला ही खात्री आहे की हे फक्त माझ्या मनातच नाही, तर इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक पालिकराच्या मनात तीच आवड आणि तेच आकर्षण हे या प्रतिष्ठानाने निर्माण केलं। आजपर्यंत कित्येक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकं ही प्रकाश देसाई प्रतिष्ठानाने पाली इथे घडवून आणली। तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ही सगळी प्रतिष्ठानची जी मंडळी यांच्यापेक्षा मी वयाने फार लहान आहे आणि तसं असूनही ही सगळीच लोक मला माझ्या मतांना तेवढं कन्सिडर करतात, तेवढं मला तेवढी ओळख देतात, मला तेवढं अक्नॉलेज करतात आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त